ते म्हणजे नारिवली संघाला. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपले 12वे प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेचच पाठवून द्यायची आहे. ड्रेस कोड मध्ये नसले तरी जमतील, फक्त 12वे प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणे गरजेचं आहे. साक्षी 11 नारिवली या नावानं आज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करेल. दोन ऑफिशियल्स पंच मैदानाच्या दिशेने आपण जात असताना पाहतो आपण संगम राजे आणि त्याच्या साथीनं आपण पाहू शकाल टीम बापा मोर्या तलोजी मजकूर क्रिकेट संघाने या स्पर्धेसाठी घेतली आहे आणि आज ती स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली आहे. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चलतो तिथे मॅचला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल येते. पहिला पॉवर प्लेचा षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज समाधान भोईर. प्रथमेश नेरुळकर हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम साक्षी लिओन नारिवली संघाची. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नयन पाटील आणि आदित्य गोरपेकर ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण नयन पाटील. डावकुरी आता फलंदाज पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू दोन क्षेत्ररक्षक तिथे गेल्याच्या बाहेर पाहायला मिळतात आपल्याला. पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रथमेश. स्ट्राईक एंडला फलंदाज नयन. पहिला चेंडू गोला टप्प्यात हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल अलोंग द कार्पेट. 4 धावांसाठी चौकाराने या डावाची सुरुवात करत असताना फलंदाज नयन पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार.
आपण सध्या गावदेवी पेंदर संघ भन्नाट फॉर्म मध्ये या सीझन मध्ये आपण पाहतोय. टीम पेंदर संघ समाधान भोईर यांच्या नेतृत्वाखाली चौकारण या डावाची सुरुवात केली. फलंदाज नयन पाटील या फलंदाजानं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण करण फ्लोरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल प्रथमेश या गोलंदाजा पुन्हा एकदा वापर केला जाईल. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक फेकलं होतं, थोडीशी मागणी गोलंदाजी त्याची राहिली होती. 15 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये कशी गोलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं असेल. आणि त्या क्षणाला पहिला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू फेकला गेला आणि येतोय हा निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकामध्ये समाधान भोईर यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 सफलता त्यांच्या नावावरती राहिली. पुन्हा एकदा प्रथम ऑन साइडला लॉप करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक वेगाने येतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि 1 धावाच्या मदतीनं संघ जाऊन बदलाय 38 या आकड्यावरती. या षटकामध्ये आता मोठे फटके मात्र मारावे लागतील फलंदाजी करत असताना नारिवली संघाला, कारण की मागच्या षटकामध्ये धावा तितक्याच आल्या नव्हत्या, परंतु या षटकामध्ये ते उसुली करावे लागेल. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता, सातत्यानं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, परंतु चेंडू आणि बॅटचा पाहिजे तसा संपर्क होत नाहीये. त्याच कारणास्तव मोठे फटके येत नाहीये. 1 धाव मिळेल टीमला आणि संघ जाऊन पोहोचला ते 39 या आकड्यावरती. सिंगल डबलने धावफलक घालत असताना पाहतो आपण सध्या मोठ्या फटकांपासून दूर टीम नारिवली संघ. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या आली होती, यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने होते, परंतु चेंडून बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी होता. आता मात्र गोलंदाज प्रथमच्या माध्यमातून ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी केली होती, परंतु त्या आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बॅटची आतली काढा घेतली आणि यष्टरक्षकाच्या हातामध्ये फलंदाज होईल बाद इथनं रनआउटच्या स्वरूपात. शिवाजी यांचा विचार केला तर तब्बल 10 चेंडू मध्ये 15 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 1 षटकार 1 चौकार त्याने फटकावला होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिलला पाहतोय आपण. निखिलला आता मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल आपल्या खांद्यावरती. त्यावेळेस
चांगली गोलंदाजी, अगदी चांगली गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. षटक झालंय चौथं समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच पुढचा सामना असेल एका बाजूला पेटाली आणि त्यांना फाईट करेल रोहिंजन संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण त्वरित कॉम्बॉक्स मध्ये याच्या नाणेफेकी केली जाईल. पुढच्या सामन्याची इनिंग ब्रेक मध्ये ती नाणेफेकी पार पाडली जाईल. पेठाली आणि त्यांच्या विरोधात रोहिंजन. तर ड्रिंक्स ट्रॉली विनंती असेल आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं. तर ऐकूया आपण डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक सुमधुर असं संगीत. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन या गोलंदाजाचा वापर केला इथनं टीम पेंदर संघाच्या माध्यमातून. स्लॉगरच्या षटकामध्ये कशी फलंदाजी होईल पाहणं गरजेचं असेल, कारण की मागच्या 2 षटकामध्ये थोडासा बॅकफुटला पाहतो आपण टीम साक्षी 11 नारिवली संघ. समाधान भोईर यांच्या तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर प्रथमच्या चौथ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. 12 चेंडूमध्ये फक्त 7 धावा बनवण्यामध्ये यश आलं होतं ते नारिवली संघाला. यावेळेस मोठा फटका काढायचा होता. मिस्टामिक स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षक समाधान भोईर इथनं कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज होईल बाद. बॅकफुटला पाहतो आपण टीम नारिवली संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर तलोजगावचे जावई रुपेश भोईर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपली या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी येते गोलंदाजांच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळाला टीम नारिवली संघ. आर्यन देखील चांगली गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मंथन हा फलंदाज. यावेळेस ऑन साइडला लॉब केलाय. तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाईल चेंडू 6 धावांसाठी. षटकार. मात्र या षटकारच्या मदतीनं 45 या आकड्यावरती अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू जर का 10 ते 12 धावा आल्या तर एक चांगल्या स्थितीमध्ये टीम नारिवली संघ पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला फलंदाज मंथन. यावेळी अगदी चांगला स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट दिसता प्रयत्न असेल का, परंतु नकार दिला तिथे. एका धावेच्या मदतीनं संघ पुन्हा एकदा 46 या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट चेंडू असतील शेवटचे 2. कितपर्यंत दावा टोपू शकेल टीम नारिवली संघ, तर समोर पेंदर संघ रोकेल का या फलंदाजाला, हा प्रश्नचिन्ह इथं नसेल. यावेळेस मोठा फटका केल्याचा होता. बॅटची कडा आणि तिथे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज होईल बाद. मंथनच्या बॅट मधनं षटकार आला होता. त्यानंतर मी म्हणेन दुसऱ्या धावेला
ट्राय करायचं होतं फलंदाज मंथन या फलंदाला, कारण की षटकार आला होता त्याच्या बॅटमधून, बऱ्याच उशिरानं तो मोठा फटका आला होता. ती क्षमता त्या खेळाडूमध्ये होती, परंतु तसं काय झालं नाहीये आणि त्याचंच कारण प्रेशर मध्ये पाहतो. पण नारियल संघ यावेळेस ऑन साइडला आल्या लॉप केला, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि पाच राहतील चेंडूवरती. चेंडू जाईल सीमा पार. 5 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 आकड्यावरती आणि येणारे 30 चेंडूनं 53 धावांची गरज असेल टीम गावदेवी पेंदर संघाला. मायक्रोफोन वरती ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये राहुल वैर सर, मॅन फ्रॉम मानेरियाना. गाथा 11 बाप्पांबर या क्रिकेट संघ आयोजित तलोजा मजकूर चषक 2025 भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. वन डे फिनिश क्रिकेट टुर्नामेंट मात्र बघतो आपण भरपूर बक्षिसा क्रिकेट टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मालिकेवरसाठी सुंदर अशी तुम्हाला फ्रीज समोर पाहायला मिळेल. बेस्ट बॅटरला सुंदर अशी बॅट देखील दिली जाईल. चांगली अशी संकल्पना पाहायला मिळते. टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेला एकूण बघतो आपण विजय करता 53 करायचे आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये नारिलवीने अप्रतिम क्रिकेट खेळला होता. आय थिंक 30+32 जावं. त्याच्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला मॅच मध्ये. खास करून पेंदर टीमचा वैभव ठक्कर देखील ऑनलाईन आनंद घेतात. वैभवजी आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. समाधान सोबत आशिष निरोडकर, प्रणव पाटील पहिल्या षटकामध्ये आपल्याला बॉलिंग मध्ये पाहायला मिळतील. चला आपण लगेचच मॅच ऑन करायची वेळ न घेता.
माचान. पहिला बॉल प्रचंड वेगानं कदाचित जेलची शक्यता बघू अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत काय होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे जरूर. पहिल्याच बॉलवरती समाधान भोईरची विकेट इकडनं मिळू शकली असती. आडव्या बॅटनं ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. समाधान चांगल्या टचमध्ये चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याची विकेट इथनं स्वास्थ्यामध्ये मिळू शकली असती. कॅचेस विन द मॅच असं म्हटलं जातं. नारोली संघाचे बरेचसे प्लेयर्स आज नाही आहेत. काही यंगस्टर नवोदित खेळाडूंना संधी मिळालेली आहे. त्यांना चांगला क्रिकेट खेळावा लागेल. समोर निरोलकर आहेत. फुल टॉस ऑन साईडला टर्न केला फटका. पॉवर प्ले सुरू आहे. रनसीकडनं चांगला मिडल चेंडू वेगानं चाललेला आहे. स्क्वेअर लॅक बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 4. चला फेर चेंडू. धावा 4 मिळतील. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 5 वरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना या मॅच मध्ये 53चं चेस आहे. षटकातील पुढील चेंडू प्रणव ओद विकेट ना. पुन्हा बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर. LBWची अपील देखील झालेली आहे. मी ते विकेट पहिला विकेट स्वास्थ्यामध्ये गेलेला आहे. जरूर इकडनं संधी मिळाली होती आणि आशिष पर्यंत मैदानाच्या बाहेर पहिला धक्का लागत असताना मॅच मध्ये पेंदर टीमला. आर्यन पाटील न्यू माने नवीन बॅटर झाला. डिझे मास्टर लंच ब्रेक आहे. थोड्याच वेळात तो आपल्यासोबत जोडला जाईल. पहिली विकेट इकडनं घेतलेली बघतो आपण या मॅच मध्ये. जरूर शिवा 11 पेंदरच्या अगेन्स्ट संघ आपल्याला साक्ष 11 नारळीमध्ये महत्वपूर्ण मॅच पाहायला मिळते. चेसच्या मॅच मध्ये 53 53 करायचे आहेत. पहिली विकेट स्वास्थ्यामध्ये गेलेली आहे. रन्स आपण बघतो झाल्या स्कोरबोर्ड वरती 5 वरती 1 विकेट गेलेली आहे. मजा आला मॅच मध्ये. दोन चांगल्या टीम खेळत आहेत. आर्यन पाटील क्रमांक 3 वरती आला. पहिल्या षटकामध्ये प्रणव पाटीलची आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते साक्ष नारळीच्या माध्यमातून. वन डे स्पेनिश क्रिकेट टुर्नामेंट आणि दर्जेदार असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतो या क्रिकेट टुर्नामेंटचं. प्रणव राईट मोहम्मद विकेट ना. नवीन बॅटर आर्यन पाटील. हा चेंडू बघितला जाऊ दिला. कदाचित लेग स्टिक उडू शकली असती. विकेट किपरच्या माध्यमातून चूक प्लस धाव देखील मिळेल. वाईट बॉल आहे. एकूण इथे धावा मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलक होती 7 आहे. 7 धावा पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 53 करायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण गेलो. पहिल्या डावामध्ये तर सुरुवात दर्जेदार गेली होती. पहिल्याच 2 ओव्हर बघतो आपण धावा आय थिंक 32 होत्या. पहिल्यामध्ये 15 सेकंडमध्ये 17 आल्या. त्याच्यानंतरचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला समाजा. त्याच्यानंतर बॉलिंग केली प्रथमेशनं. 2 धावा दिल्या होत्या. आकोटा पास आहे. बाकूला जाऊन सिअर करत असताना धाव घेण्याचा प्रयत्न असनो वेट तो फायनली बचावलेत. ऑन द स्टंप फेक वगैरे आली असती तर कदाचित इथनं विकेट आर्यनची मिळाली असती रनआउटची. आल्या डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना प्रणय पाटील. पहिल्या षटकामध्ये साक्षी 11 नारिवलीच्या अगेन्स्ट शिवा 11 पेंदर मध्ये महत्वपूर्ण मॅच. षटकातील पुढील चेंडू ओद विकेट ना. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क बघतो आपण. अजिबात नाही. अपील स्ट्रॉंग होती यष्टांच्या मागून. गुरुदास साहेब तिकडं तंपा स्तब्धपणे आपल्या जागेवरती उभे. सरळ खेळले असते तर कदाचित मिड विकेटला चेंडू मारू शकले असते समाधान भोईर. सुपर बॉलिंग करत असताना दर्जेदार बॉलिंग होती. नेक्स्ट बॉल
फुल टॉस टोला लागतोय. चेंडू पॉइंट मध्ये डायरेक्ट हिट झाला असता तर जरूर डायरेक्ट जावं लागला असतं समाला. अजून का धावा इथनं मिळतील. ओ थ्रो झालेला आहे. 2 धावा मिळणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 पुढे. पहिल्या षटकाचा आपण बघतोय इकडनं खेळ संपलाय. P1 मध्ये जास्त काय धावा नाहीत. P1 मध्ये फक्त आणि फक्त 9 धावा. विकेट गेलेली आहे जीवायला पेंदरची. जनसंघात बघतो आपण साक्ष 11 नारिवलीचा प्रथम पहिलं षटक राहिलं प्रणव पाटीलचं. अरे प्लीज सर थोडासा वेळ कमी घ्या. निखिल बोईर P2 मध्ये आपल्याला बॉलिंग मार्कमध्ये पाहायला मिळतील. समोर आर्यन पाटील आहेत. इकडनं चांगलं क्रिकेट खेळावं लागेल शिवाय 11 पेंथरला या मॅच मध्ये. ओद विकेटनं पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात. चांगला चेंडू डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना जे काम पहिल्या षटकामध्ये केलं होतं प्रणव पाटीलना तशीच बॉलिंग करत असताना बघतो आपण षटकामध्ये निखिल बोईर. P2 ला सुरुवात झालेली आहे. P1 मध्ये अक्षरशः साक्ष 11 नारिवली संघाचा बोलबाला. पूल केला आपण. पूलचा फटका आहे. सौरभ तिथे पूर्णपणे फिट नाही आहेत. शॉर्ट मिड विकेट मध्ये गवसलेत. मेल विकेट फलंदाज बाद. विकेट टू विकेट बॉलिंग. धावा बनवण्याकरिता मोठा संघर्ष सुरू आहे जीवा 11 पेंधर टीमचा या मॅच मध्ये. सध्या ऑल इज वेल आहे साक्ष 11 नारिवली. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना निखिल बोईर देखील नवीन बॅटर क्रमांक 4 वरती आलाय. क्रिश कोपरकर. कोपरकरला इकडनं टीमची जिम्मेदारी घ्यावी लागेल. सध्या गरज देखील आहे. ओ द विकेट ना आल्या आल्या आक्रमण खेळला. उडवला फटका चाललाय सरळ स्क्वेअरच्या दिशेनं. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. का फटका होता. प्रचंड सुंदर होता टायमिंग. बॉन्सरनं इम्प्रेस करण्याचा प्रयत्न होता निखिल बोईरचा. मात्र कोपरकर ऑलरेडी तयार होता की बॉन्सर येणारच आहे. तेवढीच दर्जेदार त्याच्या हाईट देखील फिटनेस देखील आहे. अनुषंगानं पूल करत असताना आणि 6 धावा इकडनं वसूल करत असताना बॉलवरती पहिला सिक्सर बघतो आपण इनिंगचा. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 15 धावा. मजा आल्या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल बोध विकेटनं पुन्हा पूल करायचं होतं आपण. पूल आहे तिकडं. सौरभ पोहोचते जरूर. मोठी गॅप आहे. बॅकअप करतील आर्यन. तोपर्यंत मिळतील 2 धावा. कोपरकरला 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 17 लॉस ऑफ 2. शिवाय क्रिकेट संघ पेंदरच्या अगेन्स्ट साक्ष 11 नारिवली मध्ये महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. 53चं चेस आहे. ओद विकेटनं पुढचा बॉल. आकोटा पास. अजून एक झन्नाटेदार शॉट आहे. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बकासूर सिक्सर. पॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. कोपरकरनं हल्ला बॉल केलेला आहे. आक्रमण केलेला आहे. जसा चेंडू खोटा पास आहे तो त्याला पाठवतोय तो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच मध्ये अजूनही बघतो टार्गेट 30 ची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक 19. मॅच जवळ येते जीवा 11 पेंधरच्या.
सुपर बॅटिंग, दुसरा सिक्सर आलेला आहे कोपरकरच्या बॅटमधून. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 23 धावा झालेल्या. हल्ली रन रेट आहे आता. पहिलं षटक जरूर नारिवलीचं होतं, दुसरं षटक फिंदरचं आहे. वेगवान चेंडू आहे, अपील स्ट्रॉंग, LBW ची विकेट मिळेल. कोपरकरला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट नंबर 3. कमबॅक करत असताना पुन्हा एकदा बघतो आपण बॉलर निखिल भोईर. थर्ड विकेट. रन्स बघतो आपण धावफलकावरती. 23 लॉस ऑफ 3. GY11 पेंधर. अक्षय पाटील सध्या ऑनलाईन आनंद घेतात. नारळी संघाला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अक्षय पाटील आणि ॲडव्होकेट सुधीर भोईर उर्फ SV एंटरप्राइजेस ऑनलाईन आनंद घेतात. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मागचं इक्वेशन आपण बघितलं. 18 चेंडू शिल्लक आहे, 30 धावेची गरज आहे. सेकंड स्पेलमध्ये बॉलर प्रणव पाटील आणि नवीन पाटील मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश कोपरकर. एक कोपरकर मैदानाच्या बाहेर आलाय, दुसरा कोपरकर. समोर भोईर आहेत. ओद विकेट ना पाटील. चांगला चेंडू समोर ड्राईव्ह करत असताना सौरभ भोईर पूर्णपणे फिट नाही तर देखील खेळतो. आपल्या टीम करीत धावीत मिळणार नाही. तसं डॉट बॉल मजा आला. मॅच मध्ये 18 मध्ये 30 करायचे असताना पहिला डॉट आलेला. 17 चेंडू शिल्लक आहे, 30 धावेची गरज आहे. मॅच मध्ये चेसिंग कंपल्सरी असणार आहे. डॉट बॉल सुरुवात केलेली आहे प्रणव पाटीलनं. सेकंड स्पेल मध्ये विकेट टू विकेट टच आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. व्हेरिएशन खूप गरजेचं असतं आज बॉलर आपल्याकडं आणि ते आपल्याला पाहायला मिळतोय या षटकामध्ये. दाखोटा पुन्हा होता मोठी आहे, जे आता चूक होणार नाही. शॉट फाईन लगा बसलेत. समाधान भोईर मैदानाच्या बाहेर. 14 धक्का लागत असताना GY11 पेंधर टीमला मॅच मध्ये पूर्णपणे बाग फुटला आणि प्रणव पाटीलची दर्जेदार बॉलिंग. रोनित भोईर क्रमांक 6 वरती आलाय. प्रणव पाटील इम्प्रेस करत असताना ओव्हरमध्ये देखील चांगला चेंडू बोल. आठव्या बॅटनं ऑनसाइडला काढण्याचा प्रयत्न रनदलक आपण बघितला जरूर. माझा चेंडू त्याच्याहून चांगला होता. पूर्णपणे बीट. बॅक टू बॅक विकेट्स. फलंदाज बाद. मितेश नेरुलकर क्रमांक 7 वर दिलेला आहे आणि या मॅच मध्ये इम्प्रेस केलेलं बघतो आपण प्रणव पाटीलनं. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना खोदून कला अक्षरशः फटका ऑन ड्रायचा. तिकडे वेगानं स्वतः बॉलर पोहोचला. धाव एक सिंगल स्मेल.
सिंगलच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. 24 धाव आहेत. मॅचचं आपण इक्वेशन बघितलं आता थोडीशी मॅच अवघडच चाललेली आहे, पेंदर पासून दूर चाललेली आहे. मॅचमध्ये चेंडू शिल्लक बघतोय 14 बॉलमध्ये 29 करायचे 29. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. प्रथमेशला इकडनं जिम्मेदारी घ्यावी लागेल. टीमचे कॅप्टन आहेत. विकेट ना पूल करायचं होतं ऑन साईडला. चेंडूना बॅटच्या संपर्काने बाउन्सरनं पुन्हा इम्प्रेस करत असताना प्रणव पाटील. व्हेरी गुड बॉलिंग. लाईन चांगला आहे. पहिला P1 मध्ये देखील प्रणवने इम्प्रेस केलं होतं. त्याच्या सेकंड स्पेलमध्ये तो आलाय आणि इम्प्रेसिव्ह बॉलिंग करत असताना आपण बघतोय. खास करून मी प्रत्येक वेळी सांगत असतो की ॲज अ बॉलर म्हणून आपल्याकडे व्हरायटीज असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कटर असतील, बाउन्सर असेल, फुलर रेंज असेल, व्हाईट यॉर्कर असेल, असे काय चेंडू टाकणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना बघतो आपण प्रणव पाटील. नेक्स्ट बॉल रिदममध्ये चुकलेत. मॅचमध्ये आपण इक्वेशन बघितलं अजूनही 29 करायच्या आहेत. 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 मध्ये 29ची गरज आहे. शिवाय लावून पेंधरला. पुढच्या मॅचचा आपण टॉस देखील करू. पिठालीच्या अगेन्स्ट संघ खेळणारे रोहिंजन टीम आला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. चांगला चेंडू आहे. समोर ड्राईव्ह करत असताना एकच धावीतनं देखील मिळेल. 2 धावा खर्च केलेल्या आणि 2 विकेट घेतलेल्या. दोन्ही स्पेलमध्ये इम्प्रेस केलेले बघता आपण प्रणव पाटीलची दर्जेदार बनी. चला आपण पाणी घेऊन पोहोचा मैदानाच्या आतमध्ये. एकूण बघतो आपण षटक संपले 3 ओव्हरचा काही संपलाय आणि पेंदरची धावसंख्या आहे नवपालकावरती 25. चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये करायच्यात 28 विजयाकरिता जीवा 11 पेंधरला या मॅचमध्ये. फोर्थ ओव्हर मध्ये आला. 12 मध्ये 28 करायचे तर मॅच मध्ये पेंदरला. विकेट ना यावेळेचा फटका जरूर खेळलेत. मिसामिंग आहे. डाऊन द बॉल तिथं फिल्डर पोहोचलाय. जेलची शक्यता मिळेल तिकडनं जेल देखील पकडलेला आहे. विकेट मिळतीये गुरुदास भोईरला. फलंदाज बाद. आठव्या क्रमांकावरती बॅटर दिलाय. म्हणजे विकेट्स आतापर्यंत गेलेल्या आहेत. 6 विकेट गेलेल्या आहेत. पूर्णपणे बागपुडला मॅच मध्ये शिवा 11 पेंधर. 11 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावेची गरज आहे. 28 धावा 11 बॉल मध्ये करायच्या आहेत. 2 ते 3 मोठे फटके कमीत कमीत हवेत. समोर खेळलेले कॅप्टर शॉट मिसामिंग आहे. डाऊन द बॉल फिल्डिंग संडर चांगला आहे. ग्रेट फिल्डिंग. फुलवरे आय थिंक तिकडे होता डीप मध्ये. करण फुलवरे क्लासिकल फिल्डिंग करत असताना सांडर दाखवतात. मग त्याने पाणी पिलेलं आहे. एनर्जी त्याच्याकडे भरपूर आहे.
ड्रिंक्स ब्रेक मध्ये नक्कीच त्यांनी सांगितलं की पाण्याची गरज आहे. 26 अजूनही गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहे त्या मॅच मध्ये. मोठे फटके आले तर जमेल काम, अन्यथा ऑल इज वेल या मॅच मध्ये नारिवली संघ. यावेळेचा फटका प्रतिम खेळले जरूर. विकेटची शक्यता, विकेट किपर पोहोचला जरूर. बघता आपण झालेलं तिकडं करा फिल्डिंग ड्रॉप झालेला. 2 धावा इथनं मिळतील. आणि 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 2 पुढे. स्कोर काढू तिकडून धावा आहेत 29. अजून 24 करायचे आहेत 9 बॉल मध्ये. 9 चेंडू 24 धावा असं इक्वेशन मॅच मध्ये. शेवायला पेंदर समोर मोठा संघर्ष करावा लागेल विजयाकरिता. विकेटना मोठा जे चेंडू थर्ड मांडला वेगानं झाले. रनसीकडनं चांगला मिळतील. धावांची गरज देखील येतोय हा चौकार. ची गरज आहे मॅच मध्ये. अजूनही प्रयत्न सुरू आहेत शिवाय 11 पेंदर टीमचे. प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे. असंही प्रयत्न नाही केला तर यश मिळतच नाही. प्रयत्नात परमेश्वर असं म्हटलं जातं. आणि ते प्रयत्न करत असताना प्रजोत पाटील पजूचे प्रयत्न सुरू आहेत मॅच मध्ये. त्यानं हार मानली नाहीये आणि अशी हार मानायची देखील नसते. प्रयत्न जरूर करू सांगत असताना नारिवली संघाला. रिवर्स खेळ फटका चांगला आहे. मोठी गॅप आहे. फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचलाय. यस पोहोचलाय. डेफिनेटली पोहोचलाय. मॅच पुन्हा एकदा जिवंत करत असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रजेश कमबॅक करत असताना आला चौकार. आता 7 चेंडू शिल्लक आहे. 16 धावेची गरज आहे. रिल्या मॅच मध्ये जरूर मजा. 7-16 इक्वेशन. प्रजेशनं केलेली बॅटिंग त्याचे 2 चौकार. निर्णायक क्षणाला 2 वेळा 2-2 धावा धावून घेतलेल्या. षटका देईल पुढील चेंडू. ऑन साइडला फटका टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर हेड. थ्रो देखील चांगला आलेला. दावीत एक सिंगल असमेल. एकूण 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या खेळीस धावा फलक देखून पाहायला पाहिजे आपल्याला. 38 धावा. चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि रन्स करायचे 15. मॅच आहे. रोहिंजन शाहीन संघ आपल्याला इनॅक्शन खेळताना पाहायला मिळेल. पेठाली संघ आहे. मॅच आपण टॉस करतोय. सर्वांनी बंबाजी राजांच्या शुभ हस्ते महत्वपूर्ण मॅचचा टॉस बॉक्स मध्ये आपण संपन्न करतोय. टॉस झालेला आणि टॉस जिंकलेला आहे पेठाली टीमनं. फिल्डिंग करणार आहेत ते. बॉल फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच. बॉलिंग माखवती यंगस्टर. बॉलिंग माखवती लास्ट ओव्हर मध्ये मंथन गोरपेकर. प्रजेशनं आतापर्यंत इम्प्रेस केलेलं आहे मॅच मध्ये. हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि हा चेंडू जरूर कदाचित लॉंग लेग बॉन्डलांच्या दिशेनं आपण बघू शकलो असतो. गोरपेकरचा चेंडू प्रजेशनं जास्तच घाई केली असं वाटतंय. त्याचा पॅटर्न शॉट आहे कारण का त्या दिशेने तो खेळतोय देखील. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला तो फटके मारतोय चांगले. आला डॉट बॉल इक्वेशन आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक देणारे आता बघतो आपण 5-5 मध्ये 15ची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच जवळ येऊ शकते आणि प्रयत्न सुरू आहे त्या मॅच मध्ये. गोरपेकरचा लास्ट ओव्हरचा दरम्यान पहिला चेंडू डॉट आलेला आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. ऑनसाइड पाक केलेली पूर्णपणे. मिड विकेटला फिल्डर आहेत. वायदिशला आव्हानला फिल्डर आहेत.
स्लीपर करून इनफिल्डच्या बाहेर आहे आणि आपल्या समोर बघतो आपण मिड ऑफ देखील इनफिल्डच्या बाहेर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. पॉइंट शॉट थर्ड. मोठा आहे जय चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरच्या पाठी चाललेला वेगाने रन सेकंड चांगला मिळतील. आला चौकार. चांगली बॅटिंग केलेली आतापर्यंत. प्रयत्न शेवटपर्यंत आम्ही करणार आहोत. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत. आणि ह्याचंच नाव आहे क्रिकेट. जिथं तुम्ही प्रयत्न कराल प्रामाणिक तर तुम्हाला यश मिळतं. आणि ही प्रामाणिकपणा आपल्याला पाहायला मिळते. प्रजेश मॅच मध्ये एकदा झुंज देतो. हरकत नाहीये. माझे काय प्लेयर्स आउट झालेले आहेत काय बॅटर्स नाहीये तिकडं. आता जिम्मेदारी माझ्यावरती आलेले मी घेणार आहे. जिम्मेदारी दुसऱ्यावरती सोपवणं खूप सोपं आहे. मग स्वतः जिम्मेदारी घेणं अवघड आहे. आणि ही जिम्मेदारी घेतलेली आहे पिंदर टीमची. राऊंड विकेटनं पुन्हा ऑन साईडला टर्न केला फटका. चेंडू तिकडे वेगानं चाललेला बघतो आपण. लॉंग लेगच्या दिशेनं फिल्डिंग चांगली झालेली आहे. सेकंडचा कॉल आता मात्र नसणार आहे. एक धावीतनं मिळतीये. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या धावपलकावरती 43 झालेली आहे. 3 चेंडू शिल्लक आहे. 10 धावेची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच जवळ येऊ शकते. 3 बॉलमध्ये 10ची गरज आहे. जीवा11 पेंथरला या मॅच मध्ये विजयाकरिता. प्रेक्षकाने मॅच पाहायला मिळते. असं वाटलं होतं की थर्ड ओव्हरमध्ये बऱ्याचशा विकेट्स गेल्या होत्या. सामना एकतर्फी होईल. आता खूप चांगली बॅटिंग प्रदर्शन केली. त्याच्यानंतर त्यानं सामना शेवटच्या 3 बॉलपर्यंत आलेला. 3 बॉल 10 करायचे. गोरपेकर राऊंड विकेटना अगोदरच खेळला. चेंडूना बादचा संपर्क ना डॉट बॉल. आता या मॅच मध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. 10ची गरज आहे. मोठा फटका कंपल्सरी मारावाच लागेल. अन्यथा एक चांगला चेंडू या मॅच वरती जरूर अजून मोठी पकड साक्षी 11 नरेली संघाची पाहायला मिळेल. 2 बॉल मध्ये 10ची गरज आहे. गोरपेकर राऊंड विकेटनं ऑन साईडला खेळले. जरूर डीप मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगलच मिळणार आहे. आता चेंडू शिल्लक 1 आणि रन करायचे 9. चला पेटली संघ आपण लगेचच रेडी व्हायचे. फिल्डिंग आपल्याला करायचे. आपण वेळ न घेता लगेचच मैदानाचा ताबा घ्यावा. 1 बॉल 9ची गरज आहे. लिगल चेंडू विजय नक्कीच साक्षी नारिवलीचा. आणि तेच आपल्याला पाहायला मिळतो. 8 धावेनं हा सामना जिंकलेला टीम साक्षी 11 नारिवलीनं अभिनंदन. नारिवली संघ आणि हार्ड लक टपलक जीवा 11 फिंधर. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर्स प्रणव ज्यानं जबरदस्त बॉलिंग केलेली आहे. 2 ओव्हरमध्ये 3 विकेट आणि 1 बॉल खेळत असताना 6 रन देखील केला. असं बोलू कामगिरी. तो प्रणव पाटील माझा हिरो आहे. माझा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. चला सेकंड करून आपण मैदान सोडायचंय.